विद्यार्थिनीवरच वाईट नजर ठेवणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल। तिरोडा शहरातील नामवंत शाळेतील हा प्रकार। शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट नजर ठेवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील नामवंत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला असून त्या शिक्षकावर सोमवारी रात्री 1 वाजता तिरोडा पोलिसांनी बाललैंगिक अधिनियमान्वये अत्याचार गुन्हा दाखल केला आहे। सुनील आत्माराम शेंडे, वय वर्ष 52, राहणार गांधीवाड, तिरोडा असे आरोपीचे नाव आहे। सुनील शेंडे हा तिरोडा शहरातील एका नामवंत शाळेत NCC या शिक्षक पदावर कार्यरत असून 10व्या वर्गातील 15 वर्षीय पीडित मुलीशी अश्लील चाळे करायचा। मुलगी शाळेत गेल्यावर आरोपी शेंडे तिला आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचा। संधी मिळाली त्या ठिकाणी तो तिला पकडून तिच्याशी अश्लील चाळे करायचा। अश्लील चाळे केल्यानंतर या प्रकाराची वाच्यता कुणाकडे करू नकोस, घरच्यांना काही सांगू नकोस, अन्यथा याद राख, याचा भुर्दंड तुला सहन करावा लागेल अशी धमकीही देत असल्याचे मुलीने पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे। पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे। वारंवार अशी 70-80 घटना आहे अशी आम्हाला ऐकायला मिळाली। त्याच्यापैकी 10-15 लोकांचे नाव तर आम्हाला माहीत आहेत, पण ते आम्ही जाहीर करू शकत नाही। त्या माध्यमातून आज आमचे सर्व वार्डातील सर्व आणि समस्त जनते घेऊन एक विनंती होती की आपण शहीद मिश्रा शाळेत जाऊन एक निवेदन द्यायचं। त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलं आणि शाळेच्या हेडमास्टरला आम्ही सांगितलं की हे जे प्रकरण आहेत हे निरंतर होऊन राहिले, पण कोणीही पॅरेंट आणि कोणीही मुलगी हिम्मत करत नव्हती आजपर्यंत की माझ्यासोबत असा घडलेला आहे, त्याच्यामुळे हे प्रकरण दबत होते। पण ती मुलीने एक हिम्मत केली आणि त्याच्यामुळे हा प्रकरण उघडकीस आला। त्याला त्वरित म्हणजे निलंबित करण्यात यावा आमची माग होती आणि मॅनेजमेंटवर तुम्ही दबाव टाकून त्याला त्वरित निष्कासित करावं ही आमची माग होती। म्हणून त्याला आम्ही पत्र दिलं आणि तसेच पोलीस स्टेशनला येऊन आम्ही एक निवेदन तिथं पण आम्ही त्यांना PIला एक विनंती केली की तो एक गुन्हेगार आहे, त्याच्यावर 5 गुन्हा लागलेला आहे। तर आमची एक विनंती आहे की त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न इलाज करता त्याला कुठं बी जो लागला असेल त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन आपला इलाज करावा आणि हे तुमची जबाबदारी आहे की त्याला तिथून हलवून त्याला शासकीय रुग्णालयात घेऊन जावं आणि त्याचा इलाज करावं अशी आमची मागणी होती। तर त्यांनी आम्हाला दिलं, 3 दिवसाची वेळ दिली। त्या 3 दिवसात म्हटलं की 3 दिवसात डॉक्टरने आम्हाला काही निर्णय दिला नाही तर आम्ही त्याला तिथून उचलून शासकीय रुग्णालयात घेऊन जाऊ।